एक एक सामना जिंकलाय आणि इथून पुढे प्रवास कशा पद्धतीने राहील दोन्ही संघांचा हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर जवळ मॅच दिशेने सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऑल इंडिया अकाउंट चैतन्य पाटील तर दुसऱ्या बाजूला हमजा. गुड स्ट्राइक वरती पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिड ऑफ तैनात आहे तिथे एक धाव नक्कीच घेतली गेली आणि संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय नक्कीच. एका बाजूला चैतन्य पाटील दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल. बिग बॅटल अगदी नक्कीच पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये. सुरुवात चांगली झाली आहे. मागील मॅच मध्ये देखील चैतन्य आणि चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. तशाच पद्धतीची सुरुवात याही मॅच मध्ये नक्कीच करायची आहे. चांगलं बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा नक्कीच उचलावा लागेल. संघाचं पहिलं षटक हाताळतोय स्वराज म्हात्रे. ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडनं मात्र नक्कीच पाहायला मिळते. पुढचा बॉल हाकू टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कालती राहिला बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल आलाय डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडनं नक्कीच पाहायला मिळत असताना मात्र जरूर पाहिलं मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं नक्कीच होणं कुठेतरी गरजेचं असेल. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी जे गेले जरूर. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. जबरदस्त बॅटिंग नक्कीच पाहायला मिळते. हमजा खान यांच्या माध्यमातून शॉर्ट बॉल होता. अगदी उंच पुरा असा फटका जरूर खेळला गेलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले आणि त्याच्या आवाक्या बाहेरचा हा मात्र फटका जरूर पाहायला मिळतोय. षटकार येतो आणि षटकारच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतोय. जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अगदी गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर मात्र चौकार. ही खासियत आहे या खेळाडूची. चौकार षटकाराची आतिषबाजी सातत्याने मात्र या फलंदाजाच्या बॅट मधून पाहिली आहे आणि पॉवर प्लेचा नक्कीच फायदा घेत असताना हमजा खान 3 बॉल आतापर्यंत फेस केले. 10 धावांवरती खेळतोय. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. टीम वियांश स्पोर्ट्स जुहूगाव संघाकडनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवरती. डबल डिजिट मध्ये अगदी इथून पुढे स्कोर अगदीच नक्कीच पाहायला मिळतोय. स्वराजवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु कमबॅक करून देईल नक्कीच या बॉलवरती. फ्लिप केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा ठोकलाय. येतोय तो चौकार. 4 धावा प्राप्त होतील आणि टीमची धावसंख्या मात्र 4 धावेनिशी पुन्हा एकदा वाढत असताना 15 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त फटका अगदी पायावरती टाकण्याचा प्रयत्न मात्र होता परंतु प्रॉपर टायमिंग जुळून आला आणि हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय 4 धावांसाठी. मोठ्या फटक्यासाठी गेले होते परंतु डोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे कॉलिंग नव्हतं. आय कॉर्डिनेशन नव्हतं. कॉलिंग चुकलं आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होत असताना मात्र माघारी जावं लागतोय. बिग विकेट
महत्वाची विकेट होती आणि चैतन्य अगदी जागा सोडून अर्ध्या क्रीज पर्यंत आले होते, परंतु हमजाचं लक्ष नव्हतं आणि तिथे आय कोऑर्डिनेशन थोडंसं चुकलं आणि चैतन्याला मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी जावं लागतं. पहिला धक्का, पहिला हादरा लागतोय बियॉन्ड स्पोर्ट्स जुगाव संघाला चैतन्याच्या माध्यमातून आणि ही विकेट भरपूर महत्वाची होती. पहिले षटक इथे समाप्त झालंय, पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 16 वरती 1. खूप चांगली क्रीडा स्पर्धा भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये अनुभवायला मिळते. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धेचं चर्चा भरपूर राहिली आहे. खूप चांगला खेळपट्टी नक्कीच पाहायला मिळते आणि डगआउट्स देखील पाहायला मिळतात आणि battery.ai यांच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. जे डगआउट्स बनवले त्या डगआउट्स मध्ये battery.ai च्या माध्यमातून तुम्हाला iPhone 17 जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. त्याबरोबर जिम बॅग्स आणि त्याचबरोबर पॉवर बँक जिंकण्याची संधी. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, जे डगआउट्स आहे त्या ठिकाणी गेम्स प्लॅन केले तर तिथे तुम्हाला गेम्स खेळायचे आहेत. कुठलंही रजिस्ट्रेशन नाही आहे. आपल्या डीजे आदेशची यांच्या बाईकची चावी कोणाला सापडली असेल, जर बाईकची चावी कोणाला सापडली असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे. इनेट नंबर 3 मध्ये कैफ दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र दुसरं षटक विकी बनसोडे अगदी तळवली गावाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता, परंतु भरपूर बाहेर राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सूरज यांनी षटक हाताळलं होतं, धावा खर्च केला होता 16. दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर विकी बनसोडेला बोलवलंय आणि षटकाची सुरुवात अवंतर धावसंख्येने केली आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हवाक्या बाहेर एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा प्राप्त होतील. ऑन साइडला अगदी क्षेत्ररक्षक खुलं होतं, परंतु वेगाने क्षेत्ररक्षक आला, त्याच्या अवाक्या बाहेर पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. 4 धावा प्राप्त झाल्यात नक्कीच. टीमची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले 21 ऑन स्कोर कार्ड. टीम वियन स्पोर्ट्स जुगाव सुरुवात चांगली केली आहे मी म्हणेन. हो इथे काठी काढली आहे, दांडी केली आहे, गोल. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन केलाय बोल्ड. तू चौकार ठोकू शकतो, षटकार मारू शकतो, तर मी विकेट देखील मिळवू शकतो हे दाखवून दिलंय. कमबॅक केलंय विकीने आणि तेच करायचं होतं. अगदी टप्पा अचूक हाताळलाय. महत्वाची विकेट होती. तिथे सलामीची जोडी फोडण्यामध्ये नक्कीच यश आलंय, परंतु चांगली बॅटिंग राहिली. 7 बॉल 19 धावांवरती चांगली बॅटिंग हमजा खानची मात्र पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, मयूर भोईर. चांगला कमबॅक करून देणारा हा बॉल मात्र जरूर पाहायला मिळाला विकी बनसोडे यांचा. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मच्छिंद्रनाना प्रतिष्ठान बेलापूर यांच्या माध्यमातून कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न मात्र जरूर असेल आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय अगदी खूप चांगल्या पद्धतीने मात्र यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु इथून पुढे अगदी चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. एक चांगला फायटिंग स्कोर उभारावा लागेल. पहिल्या डावामध्ये 2 तुल्यबळ संघातली लढत आपण बघतोय.
आणखीन एक चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा मात्र चेंडू मात्र जरूर बाला मिळाला. गुडप्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु कोणती धाव नाहीये. चांगली रणनीती आखली आहे. डॉट बॉल दिसताना मात्र पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 21, लॉस ऑफ दी 2 विकेट. शॉर्ट बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये, अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा प्राप्त होतील. टायमिंग केलं आणि त्यानंतर मात्र टायमिंग शॉट मयूर भोईर याच्या बॅट मधून मात्र जरूर पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे चौकाराच्या मदतीने. अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे, खूप वेगाने मात्र धावत असताना मात्र पाहायला मिळाले. चांगला स्टॉप तिथे करत असताना, परंतु तिथे 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने पुन्हा एक धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली राहिली आहे दोन्ही संघांकडनं. आणखीन एक चांगला बॉल आणि शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त होत आहेत आणि 2 षटकानंतर टीम पियान स्पोर्ट्स झुगाव या संघाचा स्कोर आपण जर पाहिला तर 27 ला 2. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर मच्छिंद्रनाथ प्रतिष्ठान बेलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये वियान स्पोर्ट्स झुगाव या 2 संघांमधली ही लढत बघतोय. टॉस जिंकल्यानंतर मच्छिंद्रनाथ प्रतिष्ठान या संघाने मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले होते वियान स्पोर्ट्स झुगाव संघाला. बॅटिंग करत असताना मात्र 2 षटक इथे समाप्त झाले. तर 27 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी आतापर्यंत माघारी धाडलेत, परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर कैफ त्याचं अजून खातं उघडलेलं नाहीये. मयूर 4 बॉल त्याने खर्च केले तर 6 धावांवरती खेळतोय, जिथे एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला जरूर मिळाला. परंतु विकी बनसोडे नुकतंच आपण षटक पाहिलं तर अवंत धावसंख्येने षटकाची सुरुवात केली होती. 2 चौकार नक्कीच पाहायला मिळाले, परंतु 1 विकेट त्याने प्राप्त केली. समजा यांना माघारी धाडलं, परंतु आता तिसऱ्या षटकासाठी मात्र मिडल ओव्हरमध्ये कोणाला प्राचार्याने केलं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. एका बाजूला भरपूर सारी चर्चा राहिली या स्पर्धेची, जिथे प्रेक्षकांना देखील एक सुवर्ण संधी आहे. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आपल्याला आयफोन 17 जिंकण्याची संधी, त्याचबरोबर जिम बॅग आणि पॉवर बँक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. जिथे डगआउट्स आहेत, व्यासपीठाच्या दोन्ही बाजूस डगआउट्स बनवलेत आणि त्या ठिकाणी battery.ai चे डगआउट्स आहेत. तिथे तुम्हाला गेम खेळायचे आहेत, कुठलंही रजिस्ट्रेशन फी नाही आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गिफ्ट जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. आणि शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आयफोन 17 त्याचबरोबर जिम बॅग्स आणि पॉवर बँक देखील आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. गौरव आलाय गोलंदाजी स्ट्राईक वरती. अगदी आपण जर पाहायला गेलो तर ऑफ सिक्सच्या थोडासा बाहेर ठेवला होता. चांगला बॉल तिथे हाताळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट बॉल आलाय गौरवच्या माध्यमातून. सुरुवात चांगली राहिली म्हणेन. शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. दे धडक बेधडक हा फटका आलाय, एकदम कडक 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 जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. काय फटका लगावलाय, अप्रतिम. शॉर्ट बॉल होता, मागच्या पायावरती
तोल सांभाळत मागचा पाय थोडासा वाकवला होता आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. षटकार आलाय, टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. सलगच्या 3 षटकार जर ठोकले तर हनीफ पटेल साहेबांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक कैफ खान यांच्यासाठी असेल. नक्कीच सलग 3 षटकार जर ठोकले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा टाकावं लागेल. चेक केलाय हा बॉल. दबाव आहे, षटकार आला त्यानंतर अगदी धावसंख्येला नक्कीच आळा घालण्याचा प्रयत्न. पहिली इनिंग आहे आणि प्रोजेक्ट स्कोर आपण जर पाहिला तर 70-71 पर्यंत जाण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस बॉल पायावरती आणण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. पंचांकडे लाऊड अपील देखील केली. अपील मध्ये उत्साह मात्र जरूर पाहायला मिळतोय आणि बॉल अगदी फाईन रिझन मध्ये पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव नक्कीच थोडासा बाहेर होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील मध्ये उत्साह पाहायला, अपील मध्ये उत्साह असताना मात्र पंचांनी ती खारीज करण्यामध्ये नक्कीच पाहायला मिळाले. रुपेश सावंत सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर लेगी पंच शिवा वैटी सर, खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळते. हो, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय आणि लॉंगॉनच्या वरतून मात्र पाठवलाय. अगदी आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र बॉल पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर येतो षटकार. 6 धावा प्राप्त होतील. उधून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला या बॉलवरती आणि चांगलं टायमिंग मी म्हणेन या बॉलवरती नक्कीच पाहायला मिळालं. षटकाराची आतिषबाजी मात्र नक्कीच पाहायला मिळते. कैफ खानच्या माध्यमातून 4 बॉल आतापर्यंत फेस केलेत. 12 धावांवरती तो खेळतोय. 41 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतात वियान स्पोर्ट्स जुगाव संघाच्या. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या थांबली होती, परंतु येणाऱ्या षटकामध्ये धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर करतायत. आणखीन एक चांगला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता, परंतु चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर चांगलं कमबॅक गौरव शिंदेच्या माध्यमातून जरूर झालंय. आणखीन एक जबरदस्त टोला आता लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय कैफ याच्या बॅट मधून. बिग हिट षटकार. जबरदस्त स्ट्रोक. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय. या षटकामध्ये 3 षटकार त्याने लगावलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे वियान स्पोर्ट्स जुगाव संघ 47 ला 2 अशी परिस्थिती मात्र पाहायला मिळते. परंतु अगदी 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकानंतर 47 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण पाहायला गेलं तर 6 बॉल कैफने फेस केलेत आणि 18 धावांवरती तो खेळतोय. मयूरने देखील 4 बॉल फेस केले. 6 धावांवरती तो खेळतोय. गौरव शिंदेचं थोडंसं मागणं षटक राहिलं, जिथे 3 षटकार जरूर आले या षटकामध्ये. सुरुवातीच्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर दोन्ही षटकांमध्ये एक गडी बाद करण्यामध्ये दोन्ही गोलंदाजाला नक्कीच यश आलं होतं. जिथे स्वराजने रणजी स्वरूपात चैतन्य पाटीलला मात्र बाद केलं. सलग 3 षटकाराला 10,000 रुपयाचं पारितोषिक आलंय कैफ खान यांच्यासाठी अविन पटेल साहेबांकडनं. सलग 3 षटकार आता ठोकले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल कैफ खान यांच्यासाठी. जिथे प्रेक्षक वर्गांना सुवर्ण संधी असेल. बॅटरी.ai च्या माध्यमातून
जे डगआउट्स बनवलेत दोन्ही व्यासपीठाच्या बाजूला, तिथे तुम्हाला जाऊन गेम्स खेळायचे आहेत. तुम्हाला त्यामध्ये iPhone 17 देखील मिळू शकतो, जिम बॅग भेटू शकते, पॉवर बँक देखील भेटू शकतो. रजिस्ट्रेशन फ्री असेल आणि त्यामुळे प्रेक्षक वर्गाला एक सुवर्ण संधी. Battery.ai माध्यमातून एक चांगली प्रेक्षकांसाठी मेजवानी मात्र नक्कीच पाहायला मिळते. जास्त काही करायचं नाही, तिथे तुम्हाला जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री असेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फक्त गेम्स खेळायचे आहेत आणि भरघोस बक्षीस तुम्हाला जिंकायची आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलक आपण पाहायला गेलं तर 47 आणि 2 गडी आतापर्यंत माघारी गेलेत बियॉन्ड स्पोर्ट्स जुगाव संघाचे. परंतु आता टळ टोकून मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत कैफ आणि मयूर, जिथे आता 4थ्या षटकासाठी मात्र शिबूला बोलवलंय. स्ट्रायकरला मयूर, शिबू यांचा पहिला बॉल, मयूर भोईर साडी. बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढले, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा मिळतील. षटकाची सुरुवात चौकाराने केली आहे. बैठक फटका अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून इनफिल्डच्या वरून मात्र उडवण्याचा प्रयत्न मात्र सुरू झालाय आणि 51 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सुरुवात चांगली झाली आहे, कमबॅक करून द्यावं लागेल आता गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं गोलंदाजाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने ठोकण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे आणि अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला, परंतु 2 धावा नक्कीच जरूर आल्यात. नक्कीच तुम्ही बघू शकता Battery.ai च्या माध्यमातून जे कॉन्टेक्स्ट नक्कीच पाहायला मिळते आणि आनंद यादव यांना देखील पारितोषिक मिळालंय. जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना सुवर्ण संधी आहे. तुम्हाला जास्त काही करायचं नाही, तिथे जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, गेम्स खेळायचे आहेत आणि पारितोषिक जिंकायचं आहे. ऑफस्टिकच्या बाहेर सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं, व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल. टीमच्या खात्यामध्ये धावफलक आपण जर पाहायला गेलं तर 54 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. बाटला ब्रश झालाय, पाठीमागे स्लिप तैनात आहे, तिथे एक धाव ची सिंगल घेण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त झालंय दोन्ही बॅटरला. 55 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा शिबू. चांगला बॉल, सन्मान दिला या बॉल वरती. नक्कीच आपण या बॉलवरती घडलंय काय? यस अंपायर, 2 धावा. नक्कीच आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती 2 धावा जरूर आल्यात आणि या 2 धाब्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 57 या धावसंख्येवरती.
हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्यात. 57 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. येस अंपायर. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यासाठी गेलेत बैठक. घुटना टेक और ये षटकार देख, जबरदस्त स्ट्रोक. लॉंग ऑफला पूर्ण करणारा मात्र हा षटकार मात्र पाहायला मिळालाय. असे बैठे फटके सजवण्यामध्ये नक्कीच माहीर आहे कैफ. ती खासियत आहे, ही नजाकत मात्र पाहायला मिळते या फलंदाजाची. बघा, जे प्रेक्षक वर्ग ही मॅच बघतायत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. बॉलची पूर्तता करायची आहे. battery.ai च्या माध्यमातून व्यासपीठाच्या दिशेने बाजूला 2 डगआउट्स बनवलेत. त्या डगआउट्स मध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी. तिथे तुम्हाला जायचं आहे, रजिस्ट्रेशन फ्री आहे. तिथे तुम्हाला गेम्स खेळायचे आहेत आणि पारितोषिक जिंकायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला iPhone 17 जिंकता येईल. त्याचबरोबर जिम बॅग्स, त्याचबरोबर पॉवर बँक. चला मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच बॉल आलाय. तीन 3.5चा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 63. आतापर्यंत स्कोर आपण अनुभवत आहे वियन स्पोर्ट्स जुगाव संघाचा. अंतिमचा बॉल शिबू. शेवटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. याही बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर झाली पण ओव्हर झाली आणि ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक इथे समाप्त होतात आणि 4 षटकानंतर टीमची धावसंख्या वियान स्पोर्ट्स जुगाव संघाचा स्कोर 69. 69 धावा स्कोर कार्ड वरती जरूर लागल्यात. शेवटचा बॉल होता, पुन्हा एकदा बैठक फटका. सातत्याने मात्र बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न कैफच्या माध्यमातून जरूर झालाय. आतापर्यंत 9 बॉल त्याने फेस केलेत. 32 धावांवरती खेळतोय. तिथे चांगली पार्टनरशिप, चांगली साथ देत असताना मात्र मयूर भोईर 7 बॉल त्याने फेस केले. 13 धावांवरती खेळतोय. टीमची धावसंख्या 69 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. 2 विकेट आतापर्यंत जरी गमावले असले तरी चांगली सुरुवात आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम कैफ आणि मयूरने केलंय. आता अंतिमचं षटक आणि स्लॉगिंग षटक आहे आणि मरीचं षटक पाहिलं जातं, परंतु या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करून देणं
टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर संघाला महत्वाचं असेल. या षटकामध्ये जर विकेट आली थोडंसं धावसंख्येला आळा घालू शकतात, परंतु अंतिमच्या षटकामध्ये धावा आल्या तर एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न टीम वियांश स्पोर्ट्स झुगाव संघाचा मात्र नक्कीच असेल. अंतिमचं षटक आणि अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी मोहन दीक्षित आलेत. मोहन यांचा पहिला बॉल मयूर यांच्यासाठी. पहिलाच बॉल फ्लिप केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये ही कॅच. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केली आहे. स्वराज होता, स्वराजने कुठली चुकी केली नाहीये. फ्लिप करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तेवढा एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. आणि हा तो बॉल ऍक्शन रिप्ले. खोदून काढण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटला स्वराजने चांगला झेल तिथे पकडलाय आणि नक्कीच मयूरला माघारी धाडलाय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली होती, परंतु तसं काही करता आलं नाहीये. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यतीन भोईर आलाय. सलगच्या 3 षटकाराला आणि पटेल साहेबांकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अनुप पाटील यांच्याकडनं हॅट्रिक षटकारासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक यतीन भोईर साठी. मोहनने विकेट प्राप्त केली आहे. मी मगाशीच म्हटलं होतं जर विकेट आली तर कुठेतरी धावसंख्येला आळा होऊ शकतो. परंतु पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगला स्टॉप इथे आणि वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. सिंगल येते, चिकी सिंगल आणि 70 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 77-0. आणि पटेल यांच्याकडनं सलग 3 षटकाराला कैफ खान यांच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. उस्मान आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला. चांगला स्टॉप केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र यतीन यांना माघारी जावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. चांगली फेकी तिथे उस्मानच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. ऑल इंडिया आयकॉन मध्ये नक्कीच उस्मान पटेल सातत्याने आपण पाहिलंय. लॉंग ऑफला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली उस्मानच्या माध्यमातून आणि बरोबर नॉन सेकंड एंडला त्याने थ्रो केला आणि मोहनने जास्त वेळ न दवडता रनआउटच्या स्वरूपात यतीनला माघारी धाडलाय. योगेश भोईर यांनी मात्र स्वीप शॉट षटकार जर ठोकला तर भूषण पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच असेल. तीन बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. अंतिमचं षटक सुरू आहे. मोहन दीक्षित यांचं चांगलं षटक त्यांनी हाताळलंय आतापर्यंत, परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर कैफ खान आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. बीट करून पाठीमागे बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगलं षटक आतापर्यंत मोहनने हाताळलंय. त्यासाठी अंतिम षटक मोहनकडे दिलंय. अंतिमचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल वरती जर मोठे फटके आले तर एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न वियांश स्पोर्ट्स झुगाव संघ होऊ शकतो. बैठक पुन्हा एक वेळा बॉलला पाठवलंय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. ही खासियत, ही नजाकत, ही ताकद कैफ खान याची. सातत्याने बैठक फटका सजवण्यामध्ये नक्कीच कमालीची फलंदाजी राहिली आहे या कैफ खानची. आणि हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अकुट टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली. मागच्या पायावरती तोल सांभाळत हा फटका जरूर खेळला
आणि षटकाराची मोहर लगावली आणि ही खासियत आहे कैफ खानची. आतापर्यंत आपण बघितलं तर कैफ खानने कुठलाही चौकार मारला नाहीये. जे सीमारेषेच्या बाहेर बॉल पाठवले ते षटकारासाठी पाठवलेत. 6 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहिलेत. फ्लिप करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने ढकलून दिलाय. डीप मध्ये फिल्डर जरूर आहे. दुसरा धाब्याचा प्रयत्न विकेट किपर रेनकडे थ्रो केलाय आणि जिथे शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न वियांश स्पोर्ट्स जुगाव संघाकडनं मात्र नक्कीच झालाय. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 79 आणि लक्ष्य असेल 80 धावांचं. टीम मनचित्र नाना प्रतिष्ठान बेलापूर संघाला कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आणि पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. battery.ai च्या माध्यमातून तुम्हाला विनंती असेल जे डगआउट्सच्या व्यासपीठाच्या बाजूला डगआउट्स आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करून जे गेम्स असतील ते तुम्हाला गेम्स खेळायचे आहेत आणि तिथून भरघोस बक्षिसं तुम्हाला लुटायची आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला iPhone 17 जिंकण्याचा सुवर्ण संधी आहे. जिम बॉटल बॅग्स आणि त्याचबरोबर पॉवर बँक जिंकण्याची संधी. जे डगआउट्स आहे व्यासपीठाच्या बाजूला तिथे आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला पूर्णपणे फ्री आहे. त्यामुळे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. battery.ai च्या माध्यमातून ही सुवर्ण संधी. जसं आपण पाहायला गेलं तर फर्स्ट इनिंग आणि खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली हमजा खान आणि कैफ खान यांच्या माध्यमातून. नॉट आउट कैफ खान 13 बॉलमध्ये 41 धावांवरती आणि चांगली पार्टनरशिप हमजा खान आणि कैफ खानची राहिली. मयूर भोईरने देखील तेवढीच चांगली साथ त्याला दिली. 8 बॉल 13 धावा. टोटल धावसंख्येचा जर पाहणी केली तर 79 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 80 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि आवाजामध्ये करूया परिवर्तन, ऐकूया दशरथ सरांना. थँक्यू सो मच आणि मला या ठिकाणी बोलण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चलिए दशरथ पाटिल जी, हम टॉस की तरफ मूव करते हैं. टॉस के बॉस में अगला मुकाबला वन सॉल्यूशन सीवुड्स अगेंस्ट द जस्ट डेनियम करावे. ये बड़ा मुकाबला होगा दोनों टीमों की. अगर बात करें दोनों टीमों ने अपना पहला मुकाबला हार चुकी है. ये डू एंड डाई की बात होगी. अगर प्रतियोगिता में अपने स्थान को जीवित रखना है तो ये मुकाबला जीतना बहुत ज़्यादा ज़रूरी है. अनूप पाटिल एंड कंपनी एंड सचिन नायक एंड कंपनी, हमारे तमाम मान्यवर यहाँ पर उपस्थित. चले प्रमोद पाटिल, सूर्यकांत मडवी, विशाल मडवी सर, विशाल पाटिल, मंदार परब, इन गणमान्य अतिथियों के बीच टॉस का बॉस किया जा रहा है. वन सॉल्यूशन सीवुड्स अगेंस्ट जस्ट डेनिम करावे. कृपया प्रॅक्टिस नका करू, प्रॅक्टिस नका करू प्लीज. विकेट करूच नका प्रॅक्टिस प्लीज. हा 5 धावांची पेनल्टी मंदार आहे. परब इनके सुबासों से टॉस किया जा रहा है. हेड इज द कॉल. अनु पाटिल विन द टॉस. यस, सचिन नाइक. ओके, सचिन नाइक विन द टॉस. सचिन नाइक, पहला मुकाबला आपने हारा है. ये मुकाबला बहुत निर्णायक रहेगा. टॉस आपने जीता है, इस बार क्या निर्णय होगा? क्षेत्ररक्षण. देखिए, फील्डिंग लेने का फैसला किया है. क्या गलतियां हुई, उन गलतियों को सुधारने का प्रयास करेगी आपकी टीम? क्या कोई बदलाव किया है या फिर सेम टीम को मैदान में उतारने का प्रयास करोगे? पॉवर प्ले सोडल्यानंतर जे आम्ही मधली जे ओव्हर्स होत्या त्या ओव्हर्समध्ये आम्ही खूप एकदम घाण केलो आणि त्याच्यामुळे आमचा थोडा स्कोअर 90चा जो होता टार्गेट तो 70पर्यंत आला. ठीक है सचिन, एक 5 ओवर का मुकाबला है. 5 ओवर के मुकाबले में कितने स्कोर पर रोकने का प्रयास करोगी आपकी टीम, जो कि एक चेसेबल टारगेट होगा जहां से आपकी टीम को जो स्थान है टीम का वो इस टूर्नामेंट में बना रहेगा?
हो नक्कीच, कारण की ही डू अँड डायची मॅच आहे. बहुत बहुत धन्यवाद. चलिए अनु पाटिल शायद गुफ्तगू नहीं करना चाहते, वो जानते कि फोकस करेंगे खेल पर, वो खेल के मैदान पर दिखाएंगे. अब वो ज़्यादा बोलना पसंद नहीं करेंगे. सबसे पहले योगेश पाटिल हमारे साथ सीधे माइक्रोफोन पर. योगेश पाटिल NMTCA की तरफ से पहली बार सीजन 1 नवी मुंबई टेनिस क्रिकेट बॉल का लीग का ये मुकाबला है. इस आयोजन के बारे में आपकी व्यक्तिगत राय क्या है? निश्चितच आयोजन तर खूप सुंदर आहे. NMTCAच्या माध्यमातून ही पहिल्यांदाच टेनिस बॉल प्रीमियर लीग नवी मुंबईमध्ये होते. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे या कमिटीने. या कमिटीची एक खास वैशिष्ट्य आहेत की या कमिटीमध्ये जे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यांनी एक त्यांच्या वैयक्तिक याच्यावरती काहीतरी क्रिकेटमध्ये चांगलं योगदान दिलं आहे. आता आपण विचार करायला गेलो तर अनुप पाटील या कमिटीचा अध्यक्ष आहे. तेव्हा अध्यक्ष जय गजानन कुक्षत गावाकडनं तो स्वतः कर्णधार आहे त्या संघामध्ये मी सुद्धा खेळतो. गावासाठी त्याने आमच्या गावासाठी खूप मोठं योगदान क्रिकेटमध्ये दिलेलं आहे. मग ते ग्रामीण क्रिकेट असू दे, ओपन क्रिकेट असू दे, कुठल्याही क्षेत्रात तो गेला तो त्याची कामगिरी योग्य प्रमाणे पार पाडतो. आणि त्याच्या क्रिकेटच्या जीवनामध्ये त्यांनी ज्या कुक्षत गावाला जेवढ्या ट्रॉफी दिल्यात त्या अजूनपर्यंत आमच्या गावाला कोणी दिले नाही. त्याच्यानंतर भूषणचं बोलायचं झालं तर एक कोहिनूर, नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून त्याला ओळखलं जातं. आज तर नवी मुंबई सोडा, रायगड सोडा, ठाणे सोडा, त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे देशाच्या पलीकडे जाऊन 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्याच्या कॅप्टन्सीमध्ये 2 टायटल जिंकलेले आहेत. दुबईमध्ये त्याच्या कॅप्टन्सीमध्ये त्यांनी 2 टायटल जिंकलेले आहेत. एवढे मोठे व्यक्तिमत्व या कमिटीचे सदस्य आहेत. कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे. परत रवी म्हात्रे एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून नवी मुंबईमध्ये त्याची गिनती होते. तो रवी म्हात्रे तुर्ब्या, तोही या कमिटीचा सदस्य आहे. तिकडे आता मागच्या 10 ते 15 वर्ष जर मागे क्रिकेट बघायला गेलो तर कोपरी गावाचा एक संघ होता. तो रँकिंगमध्ये कोणाविषयी आपण वाईट बोलत नाही पण सांगतो रँकिंगमध्ये कधी ते दिसत पण नव्हते. पण जेव्हा योगेश भोईर त्या संघामध्ये तो त्याचा लिडिंग करायला लागला, त्याच्या नेतृत्वामध्ये कोपरी गावाचा संघ आज कुठल्या स्थानावरती, आज त्या टॉप 5मध्ये रँकिंगमध्ये प्रत्येक याच्यामध्ये असतात. मग तो टेनिस बॉल असू द्या की रबड बॉल असू द्या. या निश्चितच यांचा सर्वांचा अनुभव या कमिटीला खूप चांगला लागणार आहे. आणि यंगस्टार जे क्रिकेटर आहेत नवी मुंबईचे त्यांना यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण यांचं जे विजन आहे ते शॉर्ट टाईमचं विजन आहे, लॉंग टाईमचं विजन आहे. ही कमिटी जी झालेली आहे ना ती निश्चितप्रमाणे नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये चांगला इतिहास घडवतील याच्यामध्ये काही एक शंका नाही. त्यांना शुभेच्छा. ते असंच काम करत राहावं. त्यांच्या मागे नवी मुंबईचे टोटल 52 संघ काहीतरी सहभागी झाले आहेत या NMTCमध्ये. त्यांचा सपोर्ट सर्वांचा या कमिटीच्या मागे. निश्चितच त्यांना शुभेच्छा आमच्याकडनं. देखिए बहुत अच्छी बात आपने छेड़ी है क्योंकि इस कमेटी में सारे नई मुंबई के नामचीन खिलाड़ियों का भरमार है. तो कहीं ना कहीं इससे एक लाभ मिलेगा. आमतौर पे खेल में क्रिकेट खिलाड़ी का ही होना जरूरी है. तो चलिए हम सीधे कमेटी बॉक्स में चलते हैं. हमारे साथ हमारे गुरुजी दशरथ जी पाटिल जुड़े हुए. रन चेज में आपका स्वागत है. चलिए. धन्यवाद. आणि हा पहिला चौकार एक जबरदस्त सुरुवात. मागच्या सामन्यात देखील अशी भन्नाट सुरुवात केली होती. उस्मान पटेल आणि स्वराज पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. 80 धावांची गरज म्हणजे प्रति षटका मग 16 धावांचं टार्गेट. सचिन नाईकने जी कमेंट दिली की आम्ही घाण केलो पण तुमचे डबल घाण ते करावाले खेळले डेनिमवाले. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक 4 धावांसाठी. अप्रतिम कबल ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका. संघाची धावसंख्या आफ्टर 2 डिलिव्हरीज टोटल स्कोर इज 8 for none. 400 स्ट्राइक रेट मिस्टर उस्मान. दशरथ पाटिल जी देखिए सचिन नायक ने अपनी तरफ से कमेंट्स दिए है. तो क्रिकेट में हर एक खिलाड़ी से आप उम्मीद नहीं कर सकते हो ना बड़ी पारी की. पर टीम 11 खिलाड़ियों से बनती है. एक खिलाड़ी लीड करेगा तो नहीं चलेगा. तर तुर्बे वरील संघाचे विदित पाटील यांना विनंती असेल कृपया स्टेजवर या प्लीज. आम्हाला विनंती असेल मग आमचा आवाज जर ऐकत असाल तर आपण VIP डाईजमध्ये स्थानापन्न नवावं प्लीज. चला पहिलं षटक प्रगतीपथावर चैतन्य पाटील ज्यानं मागच्या सामन्यामध्ये दमदार बॅटिंग केली होती. जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलं होतं. हनीफ पटेलला सकाळपासून पैसे लावते मग 1 रुपया खिशातून गेलेला नाही. हे दुर्दैव आहे. आणि हा यस तिसरा षटकार की चौकार, 2 चौकार. आफ्टर नंतर 3 चेंडूमध्ये संघाचा टोटल स्कोर झाला 14 वर. उस्मान पटेल इज ऑन फायर. जबरदस्त टायमिंग.
सुमार दर्जाची गोलंदाजी नाही, परंतु उस्मान पटेल याचा जर स्ट्राईक रेट बघितला, आज उस्मान पटेल मगाही सांगितलं की सध्या फार अतिशय मागच्या वर्षी त्याला बॅड पॅच होता, सातत्य नव्हतं, पण तो आता मात्र 4 टुर्नामेंटचा विचार केला, कन्सिस्टन्सी तीच आहे. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा येस आउटसाइड द ऑफ दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा, पहिले आव्हान तर पहिले एक्स्ट्रा. टोटल स्कोर इज मुव्हिंग. तसं पाटील त्याच दरम्यान जयनाम भगत यांचं देखील आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक स्वागत NMTCचे सर्व कमिटी मेंबर यांच्या वतीनं. धन्यवाद. धन्यवाद. सीझन 1 आणि हा यस पुन्हा हुक केलाय, चेंडू गेलाय, सीमा रेषे बाहेर जाईल. गॉन 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 आणि मिळते 4 धावा. यस 3 चौकार आणि हा चेंडू म्हणतो फील्ड केलाय का? जर डाऊट असेल तुम्ही चेक करू शकता, कारण 80 धावा करायचे आहेत. टोटल स्कोर झाला बघा. रिव्ह्यू डाऊटफुल जर डिसिजन वाटला, अंपायरला विनंती करतो प्लीज तुम्ही रेफर करा. टेक्नॉलॉजी आपल्याकडे यानं पण कामधंदा नाही आहे. हां ते गेले मोकाट आहेत, कारण फक्त 5 मॅचेस आहेत, त्यांना पण जरा कामाला लावा. समोरून दाखव, माहित पडेल. हे मागे जरा झूम कर ना अजून. मोठा कर. आणि मिळते 4 धावा. यस चौकार. वेल स्ट्रोक्स फ्रॉम उस्मान पटेल. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 18 आफ्टर 4 डिलिव्हरीज. दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. धावांचं मशीन, यंत्र, रसायन मिसाल, धावांचा आगडोम मिस्टर उस्मान पटेल, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 3 झेल घेतलं. मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग जरा चालली नाही त्याची, फक्त एक चौकार मारून त्याच्यावर संतुष्टी मिळवली होती. आता मात्र फुल फॉर्ममध्ये आहे. जशी काय पाहिजे बाबा, तिकडे आमच्याकडे ना तिकडे इशारे करायचे. आम्ही काय तुम्हाला देणार, आमच्याकडे काय नाही, सगळं कमिटीकडे. खजिनदार कुठे गेले? अच्छा यस, तिजोरीच्या चाव्या त्यांच्या करघोड्याला आहेत, ह्यांना तुम्ही विचारा. आस्क टू देम. आणि हा येस ऑनसाईडला फटका आहे, परंतु ताकद नव्हती. चेंडूला मिडॉनला मिळालं 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 15 वर 19. बिनबाद 19. 19 फनन प्रति षटकामागं 16 धावांचं इक्वेशन. आस्किंग रन रेट जसं अपेक्षित टार्गेट आहे त्याच्याप्रमाणेच जी अपेक्षित फलंदाजी मिस्टर उस्मान पटेल. लास्ट डिलिव्हरी खेळेल स्वराज म्हात्रे. आज उस्मानला पैसे कसे लागत नाही मला समजत नाही. हनीफ बाय आणि हा लॉफ केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेल घेण्याची, परंतु भरकटल्यानंतर हा झेल घेणं मुश्किल आहे. खरं म्हणजे थोडासा डीप असतं तर नक्कीच झेल झाला असता. त्या दरम्यान मिळतील 2 धावा संघाचा. टोटल पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 21. बिनबाद 21. 21 फनन आफ्टर 6 डिलिव्हरीज. 6 चेंडूमध्ये 21 धावा. 22 कशा काय रे? थांबा जरा प्लीज. तशेर पाटिल जी टेंशन मत दीजिए, हमारे टेलीविजन अंपायर से भी पूछना पड़ेगा. 22 जी हाँ 22. किसी भी टीम के साथ नाइंसाफी नहीं होगी. अगर आपके मन में दुविधा है, आपके मन में डाउट्स है, तो आप यहाँ पे आके बोल सकते हो. यस मनोज पाटिल सबको स्टेज. देखिए हर एक रन बहुत ही महत्वपूर्ण होता है दशरथ पाटिल जी. किसी भी खिलाड़ी की भावनाओं को ठेस नहीं पहुंचनी चाहिए.
हमारे माध्यम के कमेंटेटर वही होता है जो खिलाड़ियों का मनोबल बढ़ाए, ना बल्कि खिलाड़ी का मनोबल कमजोर करे। हर क्षेत्र में खिलाड़ी के मनोबल को आगे बढ़ाने का प्रयास करे, वही कमेंटेटर का काम होता है। येस, बिनबाद 22 22 फॉर नन आफ्टर 6 डिलिव्हरी. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर आपल्या ठेवणीतलं पडले वैयक्तिक पहिले षटक. बॉलिंग मार्क तयार. अक्षय पाटील द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पर दुसऱ्या षटकाचा माग काढताना रेटा लावताना सचिन होता. बॉलिंग मार्क तयार. शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन बॅकवर्ड गेले. कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर. एक मिड ऑफ शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक मिड ऑन थोडासा जवळ आहे. बॉलिंग मार्क तयार. हो 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 आउटसाइड द स्टंप. काही गरज नाही. तुम्ही फुल फॉर्ममध्ये असताना असा खेळलं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण जर बॅकवर्डला गेला असता आउटसाइड द स्टंप होता, थोडंसं स्टेअर केले असते किंवा लेटकट केला असता, अप्पर कट जरी केले असते, कारण संपूर्ण थर्डमॅन हे रिकामं क्षेत्र आहे, रिकामं प्रांत आहे. जो टापू आहे थर्डमॅनचा तो पूर्ण रिकाम आहे. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील ते तुम्हाला त्रासदायक ठरतील. हो 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 क्लासिकल स्ट्रोक्स. स्वीप केला चेंडूला. बाकपास लेगला. चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळते. फटका मात्र देखना होता. हॅन्डसम स्ट्रोक होता. संघाची धावसंख्या 23. 2-3 फॉर नन. 2-3. 80 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न, दमदार आयोजन. NMTC संचलित सीझन 1 जबरदस्त प्रतियोगिता. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी. आजचा दुसरा दिवस. ऑल इंडिया आयकॉन. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही कदाचित डे नाईटचा फॉर्मॅट असेल, कदाचित. आणि हा यस पुन्हा एकदा भिरकावून दिलाय स्वराज म्हात्रे यांचं. हे टायमिंग शॉट उत्तुंग फटका लॉंग ऑनला चिरून गेलाय आणि हे जबरदस्त शार वाटलेली. संघाचा टोटल स्कोर ठेवला 29-29. 80 धावांची गरज जिंकण्यासाठी बाजून 51 धावांची गरज. ते मरू दे, ते लगेच नंतर सांगत असतो. लगेच ना ते कधी 12 बॉल असले तर धावा असले तेव्हा सांगायचं. तुम्ही पहिल्या चेंडूपासून सांगायला एवढ्या बॉल एवढं त्याचं नाही. ते काही हे इक्वेशन नंतर असतं 12 बॉलमध्ये. 29-29. आणि हा हो हो चांगलं टायमिंग, चांगलं फिल्डिंग आणि मिळते 4 धावा. काही गरज नाही. जांबवंत उडी मारली होती पण फायदा झाला नाही. 4 धावांसाठी एक षटकार, नंतर चौकार, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका, समय सूचक क्लासिकल तंत्रशुद्ध फटका, शाश्वत फटका. संघाचा टोटल स्कोर झाला 33. 40 पाहिजे. 33 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 33. 3 व्यांश स्पोर्ट्स जोगाव आणि मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर असे हे बिग बॅटल. 2 टोक्यामध्ये कडवी झुंज कडवा प्रतिकार. आणि हा येस आउटसाइड द स्टंप पर्यंत उजव्या एसटीच्या बाहेर नव्हता. मोठा फटका मारायचा पण तो बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. गॅदर केलेली एक्स्ट्रेशन. धावसंख्या 33. दुसरे षटक प्रगती होतं. पहिल्या षटकात धावाले तब्बल 22. जबरदस्त घणाघाती सुरुवात करून प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं नामोहरम करून ठेवलं होतं. बॉलिंग मार्कवर अक्षय पाटील. लास्ट डिलिव्हरी. ओहो बॅकवर्डला गेला. पुन्हा एकदा चांगला फटका. लेटकट केलाय 4 धावांसाठी. यस नो बडी कॅन स्टॉप क्रॉस द बाउंड्री लाईन 4 रन्स. जबरदस्त लेटकट. मिस्टर गुंडाबा विश्वनाथ स्टाईल ज्याचे स्क्वेअर कट लेटकट अतिशय अफलातून असतात. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला आफ्टर 12 बॉल्स 37. 18.5 धावांचं इक्वेशन 18.5. चांगली धावगती, जबरदस्त सरासरी. जो टार्गेट उलाढाल इक्वेशन समीकरण 12 चेंडूमध्ये संघाचा टोटल स्कोर झाला आहे 37 फन आफ्टर 12 डिलिव्हरीज. आता 18 चेंडूमध्ये ठोकाच्या तब्बल 43 धावांची गरज. बरोबर ना रे. 18 मध्ये 43 म्हणजे संकट असं आहे. संकट टळले कारण धावा बऱ्याच चेस करायचे आहेत. 80 धावा चेस करणे का सोपं नाही आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ हा देखील बलाढ्य आहे. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. 2 दिग्गज अव्वल दिग्गज मातब्बर मुरब्बी संघ निष्णात तरबेत पटाईत सराईत पारंगत वापकवार संघामध्ये एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर 3ऱ्या षटकाचा क्रमांक गोलंदाज आपल्या ठेवणीतलं पहिलं आणि अक्षय मडवी. पहिला अक्षय पाटील पहिलं षटक फेकलं होतं. चैतन्य पाटील
अक्षय मडवी घनसोळी. घनसोळीमध्ये सगळं आहे, 12 बलुतेदार आहेत. फार मोठं गाव. नवी मुंबईतील दुसरा चायना म्हणजे घनसोळी गाव. सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव. नाही त्यांची तशी युनिटी पण आहे. क्रिकेटमध्ये बरंच योगदान, कारण एकेकाळी ज्यावेळी गावठी विजय खेळायचा ना त्यावेळी घनसोळीचं नाव फार. विशाल मडवी तर आहेच, पण तो यंगचं सांगतोय, जुना सांगतोय, ओल्ड इतिहास. विशाल मडवी आता पण खेळतोय, ही इज ऑल्सो ग्रेट. शंकर पाटील असेल, राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा फुलटा चेंडू ड्रॉप झालाय झेल. वास्तविक नामी संधी होती, तो पण झेल सोडला आणि पंचांचा नो बॉलचा इशारा मिळते. 4 धावा, 4+1 टोटल मिळते. 5 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 42-42. राहिल्या 38 धावा, 42 बिनबाद 42. मिस्टर उस्मान पटेल, स्वराज म्हात्रे यांची ही दमदार सलामी. अफलातून खेळ, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग इनिंग प्लेड माय मिस्टर उस्मान पटेल. बॉलिंग मार्क तयार अक्षय मडवी, राईट आर्म महोदय खेळेल उस्मान पटेल. आणि हा चेंडू पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह, टाकतो स्ट्रोक 4 धावांसाठी. व्हॉट अ स्ट्रोक्स. उस्मान पटेलची बॅटिंग मात्र चौ बाजूला चौफेर खेळ, अफलातून बॅटिंग. मी तुम्हाला सकाळी सांगितलं की उस्मान पटेल सध्याच्या घडीचा टॉपचा प्लेअर. म्हणजे त्याच्या धावा झाल्या तब्बल 28 धावांची जबरदस्त विस्फोटक घातक मॅरेथॉन इनिंग प्लेड माय मिस्टर उस्मान पटेल. अजूनही नाबाद आहे, खेळण्यासाठी तयार अक्षय मडवी यांच्या माऱ्यासमोर. आणि हा यस फुलटा चेंडू मता पाहिजे. आणि हा 4 धावांसाठी यस. म्हणून तुम्ही सीमारेषे लगत नाही, बुटके वगैरे ठेवायचे नाही. नाही म्हणजे हे पोलाड वगैरे असतात ना बघा, त्यांना असे म्हणजे ज्यांची लांबी जास्त आहे असे सीमारेषे ठेवायचे असतात. तुम्ही बुटके वगैरे गलीला ठेवा, जे खुजे असतात, वामन अवतार आहेत. ना आय एम टॉकिंग नॉट अबाउट हाईट. राईट आर्म महोदय विकेट तयार. हो पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू गेलाय, पुन्हा एकदा फंबलिंग झाला होता. वास्तविक पहिली धावचा तुम्ही घेतली असती जोराने वेगाने तर दुसऱ्यावर नक्कीच झाली असती. म्हणून उस्मान पाटीलला स्ट्राईक रोटेट करावा. उस्मान पाटील मला वाटतं असं वाटतं की डगआउटमधूनच शेट होऊन आला आहे. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 51. अर्धशतक, मॅग्निफिशियंट बॅटिंग बाय उस्मान पटेल आणि स्वराज म्हात्रे. केलेला प्रतिकार, हल्ला, रणकंदन. धावसंख्या 51 जिंकण्यासाठी पाहिजे फक्त इनमिन 29 धावांची गरज. रिक्वायर ओनली 29 रन्स. सध्या तरी असं वाटतंय की मट्टे एक ओव्हर ठेवून तरी जिंकतील. हा जर बॅटिंगचा फ्लो बघितला, प्रवाह, स्त्रोत. हो आणि हा पुन्हा एकदा लॉफ केलाय. घुटना टेक, तमाशा देख. आणि हा चेंडू गेलाय. आसमानी टोळा, सुलतानी टोळा, उत्तुंग बेबंद, गगनचुंबी षटकार. धाव झाल्या 57-57. स्वराज म्हात्रे हा देखील पुन्हा एकदा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून, कारण असं म्हणतात की सुक्याबरोबर ओळही जलतं. धावसंख्या 63. हे 63 अपडेट करा प्लीज. बिनबाद 63, 17 धावांची गरज. आणि हा यस पुन्हा एकदा हा आणि हा गेलाय देखील 63-63. राहिल्या फक्त इरमेन 17 धावांची गरज. 17 रन्स रिक्वायर्ड. 13 चेंडूमध्ये 17. तसं बघायला गेलं सध्याचा बघितलं अतिशय सोपं आव्हान आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. मिस्टर अक्षय मडवी हताश, हवा अलदेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल कव्हर्सला, पण तोपर्यंत वेळ मात्र निघून गेलेली आहे. परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून फायदा नाही आहे, कारण म्हणजे विकेट पहिली जायला पाहिजे होती. चला पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. स्वराज म्हात्रे यांचा करदा पाय, पहिली विकेट, पाय उत्तर नेस्त नाबूत. पहिल्या विकेटची अकालपट्टी, उचल बांगडी.
63 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि वन डाऊनचा फलंदाज जाईल स्वराज म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर रुणाल नारायण म्हात्रे. ही इज ऑल्सो बिलॉंग फ्रॉम गोठिवली गाव. स्वराज म्हात्रे यांच्या पठडीमध्ये, यांच्या तालमीमध्ये, त्यांच्या मिशीमध्ये तयार झालेली पिळावळ. रुणाल नारायण म्हात्रे, स्वराज प्रल्हाद म्हात्रे. गोठवली गाव असेल, कोपरी गाव असेल, वाशेगाव, गॅरो. अतिशय सध्या फॉर्ममध्ये गॅरोने देखील काल चांगली बॅटिंग केली. यस स्वराज ज्याने धावा केल्या तब्बल. चला 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे फक्त 13 धावांची गरज. 12 चेंडू, 3 षटकांचा सामना आहे. चला बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज कैफ खान, हमजा खान, कैफ खान हे करते बिलॉंग खेरणे प्रीमियर लीग. ज्यावेळी झालं प्रत्येकाला एक एक कोंबडी वाटली. 213 कोंबड्यांचा खुराक होता तिथं. टेम्पोत लावण्यात आला होता. जाओ लुटो. खेरणे प्रीमियर लीग. आता त्या कोणी स्पॉन्सर केला होता पण नाव घेणं बरं दिसत नाही. आय नो व्हेरी वेल बट आय एम नॉट अनाउन्सिंग. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक कैफ खान. चौथा प्रगती पदावर, 4th. पहिला चेंडू तयार. थोडासा वेग, जोरदार अपेल, परंतु पंचांना मात्र नकाला शेड मिळाले. 1 धाव, चिके सिंगल. राहिले बॉल 11 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 16 धावांची गरज. इलेन बॉल्स टू गो, रिक्वायर 16 रन्स. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, रोमार्शक, क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच बिटवीन व्यांशलन जोगाव अगेन्स्ट मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर. अशी ही बिग बॅटल. हो हो, चांगला चेंडू कमबॅक करतोय, परंतु चेंडूकडे शॉर्ट फाईन लेगला. मिळेल 1 धाव. धाव फलक मात्र हलता ठेवला आहे. उस्मान पटेल याला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करायला मिळतील. 10 बॉलमध्ये 15, 1.5 इक्वायर्ड ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. 10 चेंडूमध्ये 15 धावांची गरज निर्णायक विजयासाठी. जर दुसरं षटक, तिसरं षटक जर चांगलं पडलं असतं मनोज पाटील तर कदाचित कमबॅक केला असता, परंतु कमबॅक होण्याची आता वेळच नाही आहे. उस्मान पटेल. मनोज क्या बात है? देखिए दशरथ पाटिल, स्वराज म्हात्रे ने अपनी पारी खेली. 12 गेंदों में 28 रनों की शानदार पारी खेली. अपनी शुरुआत उन्होंने अच्छी दिलाई है. अपना काम दिखाया दोनों ने. अब यहाँ पर जो बचा कुचा काम है उस्मान पटेल के कंधों पर आ चुका है और मुझे लग रहा है कि मैच अभी भी पूरी तरह से उस्मान पटेल जब तक विकेट पर रहेंगे तब तक मचिंदर नाना स्फूर्ति प्रतिष्ठान बेलापुर के हाथ में होगा. लेकिन यहाँ से अगर वापसी करनी है वियान स्पोर्ट्स जुगाव की टीम को तो एकमात्र विकल्प होगा तो वो होगा उस्मान पटेल का महत्वपूर्ण विकेट. तो कितना आसान नहीं लग रहा है दशरथ पाटिल जी. येस, 9 मध्ये 14 धावांची गरज. ओहो हो, अक्रॉस दी लाईन. काय ताकदीचा वापर केला, फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. जबरदस्त टायमिंग. समीकरण अजूनही सोपं करून ठेवलंय. फासला राहिला फक्त जिंकण्यासाठी पाहिजे फक्त इनमिन. 8 धावांची गरज. 9 मध्ये 8, 8 मध्ये 8. काय जबरदस्त टायमिंग. समय सूचकता दाखवली. आउटसाइड ॲपस्टम होता. पूर्ण ताकदीचा वापर केला, मनगटाचा वापर केला आणि पोलादी ताकद, पोलादी फटका, जबरदस्त स्ट्रोक्स, चाबुक शॉट, जबरदस्त चपराक, जबरदस्त आसूड ओढलेत कैफ खान. हा सामना कसा वाचवायचा याचा विचार म्हणते हा यांचा दुसरा विजय होईल मच्छिंद्र नाना प्रतिष्ठानचा. म्हणजे त्यांचे जवळजवळ अस्तित्व जिवंत आहे रविवारपर्यंत तरी. हो हो, काही गरज नाही. आउटसाइड द ॲपस्टम्प चेंडू गेलाय. शॉर्ट फाईन लेगला. मिळेल 1 धाव. पंचांचा इशारा आहे. लेग बाय की बाय? येस, बायचा इशारा. 1 धाव मिळेल. अवांतर धाव संख्येवर. 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम कैफ खान. संघाच्या वतीने 4थे षटक प्रगतीपथावर. NMTCA संचलित A1 बॅटरी, iPhone 17 Pro. रामपॉलने दिले शूज, एकाने दिली बुटं, दुसऱ्याने दिला मोबाईल. आणि ज्या डगआउटमध्ये ते काय ते गेम आहेत कसले रे?
बॅटऱ्या आहेत काय त्याच्या? कुठल्या बॅटऱ्या? बँजोच्या? नाही नाही, बॅटऱ्या कुठल्या आहेत ते सांगा जरा. चला बॉलिंग मार्क होता यार. 7 मध्ये 7 धावांची गरज. शेवटचा 1 बॉल टू गो इन दी 4th ओव्हर. हो 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 हो, जबरदस्त टायमिंग. स्लॉक स्मिथ बाकवस टोयलेटच्या डोक्यावरून मिस्टर उस्मान पटेल स्टाईल. त्याच्या लौकिकाला साजेशी ही जबरदस्त बॅटिंग. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम उस्मान पटेल. राहिल्या फक्त इनिमिन. स्कोर इज लेवल. ओनली 1 रन्स रिक्वायर्ड. 6 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आणि प्रतिस्पर्धी संघाचा जवळजवळ दारुण पराभव होतोय का काय? ब्रह्मलिखित, विधी लिखित, सटवाई लिखित पराभव अटल. काल्या दगडावरची रेग. जवळजवळ बाजार उठवलेला आहे. चला घ्या शेवटचा झटका. टाका कोणीतरी, एक धावतं पाहिजे. दशरथ पाटिल जी आप बात कर रहे हैं कि माँ कब तक खैर मनाएगी? येस येस. देखिए 1 रन यानी हाथ ही निकल चुका है, पूछ अटक चुकी है. उस्मान पटेल के इस जाबाज बल्लेबाजी ने पूरी तरह से मैच का नक्शा बदल दिया. जब 80 रनों का टारगेट रखा गया था वीएन स्पोर्ट्स और जुगाव के खिलाड़ियों ने, तो ऐसा लग रहा था उस्मान पटेल ने पिछले मैच में केवल 6 रन बनाए थे, लेकिन कहीं ना कहीं ऐसा लग, लेकिन इस खिलाड़ी ने अपने बेहतरीन फॉर्म पे वापसी की है, एक संकेत दे दिया है. येस, फक्त उत्तर पूजा करण्यासाठी आले फक्त. येस, उत्तर पूजा देखील झालेली आहे आणि हा जबरदस्त घोघवीत यश, हिस्टॉरिकल ऐतिहासिक विजय, एक मेगा विजय, मेगा विक्ट्री फ्रॉम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर संघाचा दमदार विजय आणि प्रतिस्पर्धी संघाचा पराभव झालेला आहे आणि हा त्यांचा दुसरा विजय. नेक्स्ट मॅच साठी विनंती घाल कॉल टू मिस्टर मनोज पाटील. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर उस्मान पटेल या प्लीज. उस्मान पटेल धडाकेबाज फलंदाज. 14 चेंडूमध्ये 41 नाबाद. उस्मान इकडे जा. अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. 14 चेंडूमध्ये 41 धावांची झंझावाती बॅटिंग आणि संघाला दिलेलं घवघवीत यश. वेल प्लेड फ्रॉम मिस्टर. ए रौनक, काम आहे का तुला? स्कोरिंग कर ना जरा. देखिए रौनक तांडेल करावे गांव के डिजिटल स्कोरर, यस यस. बहुत ही जबरदस्त स्कोरिंग. मैंने ये बाबा, खेलने ये प्रीमियर लीग में इनको आजमाया था, हाँ। क्या जबरदस्त स्कोरिंग नहीं, करवाते. उसका स्कोरिंग अच्छा है. मतलब यूं कहिए कि ये एक पता नहीं भगवान ने इसे कैसा दिमाग दिया है. 124 मेमोरी का कार्ड लेकर अपने दिमाग में स्कोरिंग करवाता है. यादगार स्कोरर है ये. तो चलिए प्लेयर ऑफ द मैच मिस्टर उस्मान पटेल. चले जल्दी आ जाइए, आपका किताब. 14 गेंदों में 41 रनों की विस्फोटक पारी खेली और जिस पारी की बदौलत इस मैच को आपने अपने टीम को जिताने में महत्वपूर्ण भूमिका अदा की. मिस्टर उस्मान पटेल प्लेयर ऑफ द मैच. चलिए अगला मुकाबला मचिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापुर अगेंस्ट माफ कीजिए जज डेनिम करावे अगेंस्ट 1